आणि खाम गावाची जल्लोषी अशी यात्रा बैलगाडा शर्यत या ठिकाणी पंचक्रोशीतून 12 गावातून 24 गावातून जे आपले आगरी बांधव असतील, इतर समाजाचे असतील, थेट आपण या गावचे विद्यमान सरपंच यांच्या संग संवाद साधणारे. काय सांगशाल साहेब? नमस्कार. गेल्या अनेक 20 वर्षापासून हे यात्रामध्ये जी बैलगाडा शर्यतमध्ये बंदी होती आणि ती शासनाने आज उठवली आहे. तर आज मोठ्या दिमाखामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा शौकीन या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर सरपंच साहेबांनी सांगितलं जल्लोष असा आहे का बघा, तुम्ही बघू शकतात कुठल्या प्रमाणाचा आनंद होतो. त्याचप्रमाणे ह्या गावाचे, ह्या आपल्या मातृभूमीचे सगळ्या पंचक्रोशीतून जे लोक आलेले, जे विविध बैलगाड्या शर्यतीतले जे प्रेमी असतील, थेट आपण या गावचे भूमिपुत्र भोलेनाथ चव्हाण यांना संवाद साधूया. ज्या अनेक दिवसापासून जो बैलगाडा शर्यती शासनाने बंद केलेल्या होत्या, परंतु काही शेतकरी बांधव कोर्टामध्ये गेल्यानंतर काही अटी शर्तीच्या आधारावर कोर्टाने जो काही निर्णय दिलेला होता बैलगाडा शर्यती चालू करण्याकरता, त्या अटी शर्तीचं या ठिकाणी पालन करून अगदी तंतोतंत त्या कोर्टाच्या अटींचं पालन करून आज या ठिकाणी माणिकखांब गावामध्ये भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त या बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि तुम्ही पाहता आज की शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी वाहत आहे. आणि परिसरातील नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी आपल्या बैलजोडी घेऊन येऊन या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीचा या ठिकाणी आनंद घेतात. बालाजी टीव्ही चॅनल, सोमनाथ भगत, नाशिक.